नमस्कार, शुभप्रभात. बघू शकता मित्रांनो, हे आहे पेठशिवणी गावचं ग्रामदैवत शंभू महादेव मंदिर. आणि मग माझी बहीण ताई आल्या होत्या. आम्ही लग्नाला गेलो होतो काल भाषेच्या वाडीला. तर एक आष्टूरची आणि एक पुण्याची ताई आली होती रात्री मुक्कामीचं. मग पुण्याच्या ताईला आपलं पेठशिवणी ग्रामदैवत म्हणजे पुण्याची ताई आहे, ती पण ह्याच गावची आहे, पण पुण्याला राहिल्यामुळे ती म्हणली मला महादेवाचा जल अभिषेक दूध अभिषेक करायचा आहे. मग सकाळी अभिषेक करताना मी व्हिडिओ शूट केलेला आहे. बघा तुम्ही, आमच्या ताईने आपलं पेठशिवणी ग्रामदैवत शंभू महादेवाचा अभिषेक केलेला आहे छानपैकी. बघा, अभिषेकाच्या नंतर भस्म वगैरे, हार म्हणा, फूल वगैरे आम्ही छानपैकी सजवलं होतं आज आपल्या पेठशिवणी ग्रामदैवत शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये. हार वगैरे छान फुलं सजवले होते साईडनं. भस्म पण व्यवस्थित लावला होता. दूध दही टाकून अभिषेक झाल्यानंतर मग पूजा व्यवस्थित केली. नंतर आरती केली. महाराजांना आरती म्हणले 1-2. जास्त आरत्या वगैरे काही शूट केले नाहीत. आमच्या ताईनं आज अभिषेक केल्यामुळे मी शूट केले आहे. तुम्ही बघू शकता पेठशिवणी गावचं ग्रामदैवत शंभू महादेव मंदिर आहे. नंदी महाराजाचा मी व्हिडिओ घेतल्यानंतर नंदी महाराजाचा अगोदर लाईव्हमध्ये दाखवला होता, पण आता लक्षात आलं नाही, कारण मी हे बसून व्हिडिओ शूट केलेला आहे अभिषेक करताना. त्याच्यामुळं मी माझ्या लक्षात आलं नाही नंदी महाराजाचा व्हिडिओ शूट करायचा बाहेरचा. तर अशा प्रकारे आज तुमच्या पुण्याच्या ताईनं आपल्या ग्रामदैवतात शंभू महादेवाचा अभिषेक केलेला आहे छान प्रकारे. आणि गुरुवारी जी जंगम स्वामी होते अभिषेकाला, तर 9 वाजता अभिषेक केलेला आहे गावातील महादेव मंदिरामध्ये शंभू महादेवाचा. छान प्रकारे भस्म लावून त्याच्यावर भस्माच्या मधला जे गॅप आहे तिथे मी फुलं पण ठेवली होती. महाकाल जशी विविध भस्म लावतात तसं आमच्या ताईनं भस्म पण आपल्या शंभू महादेवाला लावला होता. बघा तुम्ही, तर ते फुलं पण सजवण्याचं छान प्रकारे फुलं असे व्यवस्थित मधात ठेवून सजवलं होतं. त्या प्रकारे अभिषेक झाल्यावर आरती झाली. आरतीच्यानंतर श्रीफळ म्हणजे नारळ वगैरे फोडलं, महाराजाला प्रसाद दक्षिणा दिली आणि मग आम्ही घराकडे आलो आणि महाराज घरला गेले. अशा प्रकारे हे पेठशिवणीचे ग्रामदैवत शंभू महादेव मंदिर आहे. आणि महादेव मंदिरात आता पाडव्याच्या नंतर 12 दिवसाला खूप मोठी अशी यात्रा असते. आणि यात्रेमध्ये न सांगता 10-12 बँड येत असतात आणि रात्रभर पालखी चलत असते. पहाटे 4-4:30ला विवाह सोहळा संपन्न होतो.